आजच्या या एपिसोडमध्ये मी बोलणार आहे ग्रुप एच मधील झालेल्या दोन मॅचेस बद्दल. पहिली मॅच आहे सौदी अरेबिया विरुद्ध स्पेन आणि दुसरी मॅच आहे काबो वर्दे विरुद्ध उरुग्वे. स्पेनची पहिली मॅच ही काबो वर्दे विरुद्ध झाली होती. या मॅचचा स्कोर होता 0-0. या मॅच नंतर स्पेनवर सडकून टीका झाली होती. स्पेनचा स्टार खेळाडू यमाल हा नुकताच इंजुरीतनं रिकवर झाला होता, त्यामुळे आधीच्या मॅचला तो स्टार्टिंग 11 मध्ये नव्हता. काबो वर्दे विरुद्धच्या मॅचमध्ये त्याला सेकंड हाफमध्ये अगदी थोडा वेळ खेळवण्यात आले होते. त्यामुळे या मॅचमध्ये तो कसा परफॉर्म करतो हे बघणं मनोरंजक ठरणार होतं. सौदी अरेबियानं पण त्यांची पहिली मॅच उरुग्वे बरोबर ड्रॉ केली होती. त्यामुळे दोन्ही टीम्सना ही मॅच जिंकणे अनिवार्य होते. स्पेनने 4-1-2-3 असे फॉर्मेशन ठेवले होते. या फॉर्मेशनला डायमंड फॉर्मेशन म्हटले जाते. हे एक अटॅकिंग फॉर्मेशन आहे. तर सौदी अरेबियाचे फॉर्मेशन होते 4-4-2. मॅचच्या 10व्याच मिनिटाला यमालने गोल केला. स्पेनच्या 21 नंबरच्या ओयर जबालने डाव्या साईडने एक पास केला, जो यमालने पळत जाऊन पुढे टॅपिंग पद्धतीने गोल केला. या गोलने यमालने आपले या वर्ल्ड कप मधील खाते उघडले. काही मिनिटांनंतरच यमालने ओयर जबालला पास दिला, पण सौदी अरेबियाच्या गोलकीपरने पुढे झेपावत चांगला सेव्ह केला. स्पेनचे प्लेयर्स चांगलेच अटॅक करत होते. परत एकदा ओयर जबालने डीच्या लांबून एक लॉंग शॉट मारला, जो सौदीच्या गोलकीपरनं चांगल्यारीत्या अडवला. 21व्या मिनिटाला ओयर जबालने स्पेनचा दुसरा गोल केला. स्पेनला कॉर्नर किक मिळाली होती. त्या कॉर्नर किकवर ओयर जबालने हेडर मिस केला. बॉल टॉस होऊन डी टॉपच्या पाशी असणाऱ्या ओल्मो नावाच्या स्पेनच्या प्लेयरकडे गेला. त्यानं शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण शॉट नीट कनेक्ट झाला नाही. बॉल आता गोल एरियात उभ्या असणाऱ्या ओयर जबालकडे परत गेला. या वेळेला मात्र ओयर जबालने डाव्या पायाने गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी दिली. एवढ्यावरच ओयर जबाल थांबला नाही. 24व्या मिनिटाला त्याने परत दुसरा गोल केला. उजव्या बाजूला उभ्या असलेल्या 12 नंबरच्या प्लेयरने एक एरियल सप्लाय दिला. तिथे उभ्या असणाऱ्या कुकुरेलने तो ओल्मोकडे पास केला. ओल्मोने तो गोलच्या दिशेने हेडर केला. बॉल गोल एरियात असणाऱ्या ओयर जबालकडे गेला. त्याने क्षणाचाही विलंब न करता बॉल गोल जाळ्यात मारला. स्पेनला आता चांगलीच भक्कम आघाडी मिळाली होती. त्यानंतर ओयर जबालने परत एक शॉट मारला, जो नेमका गोलपोस्टला लागला आणि त्याची हॅट्रिकची संधी हुकली. 36व्या मिनिटाला यमालचा शॉट सौदीच्या गोलकीपरने डावीकडे झेपावत अडवला. पहिला हाफ संपला तेव्हा गोल स्कोर होता स्पेन 3 सौदी अरेबिया 0. दुसरा हाफ सुरू होण्याच्या आधीच यमालला सबस्टिट्यूट करण्यात आले. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच सौदी अरेबियाच्या प्लेयरकडून सेल्फ गोल झाला. स्पेनला कॉर्नर किक मिळाली होती. स्पेनच्या प्लेयरने मारलेली ती किक गोल एरियामध्ये उभा असलेल्या कुकुरेला पाशी गेली. कुकुरेलाने मारलेला शॉट गोलकीपरला लागला. त्यानंतर तो बॉल रिबाउंड होऊन सौदीच्या हसनला लागून गोलात गेला. या सेल्फ गोल नंतर स्कोर झाला स्पेन 4 सौदी अरेबिया 0. आता असे वाटले की स्पेन ह्या हाफमध्ये अजून काही गोल करेल. 53व्या मिनिटाला सौदीच्या गोलकीपरने एक चांगला शॉट आणि त्याच्यानंतरचा रिबाउंड हा खूप चांगल्यारीत्या अडवला. स्पेन सतत अटॅक करत राहिले. त्या मानाने सौदी अरेबियाने काहीच अटॅक केले नाहीत. स्टॉपेज टाइम मध्ये फेरान टोरेसने अजून एक गोल केला, पण ऑफसाईडमुळे तो गोल व्हॅलिड धरण्यात आला नाही.
मॅच संपली तेव्हा फायनल स्कोर होता स्पेन 4 सौदी अरेबिया 0. या विजयामुळे स्पेन ग्रुपमध्ये टॉपला गेले. ग्रुप एच मधील दुसरी मॅच होती उरुग्वे विरुद्ध काबो वर्दे. काबो वर्देने बलाढ्य अशा स्पेनला 0-0 असे रोखले होते. या ड्रॉमुळे काबो वर्देची टीम लाईमलाईटमध्ये आली होती. विशेष करून त्यांचा 40 वर्षीय गोलकीपर वोजिना, जो रातोरात स्टार झाला होता. उरुग्वेचे फॉर्मेशन होते 4-2-3-1 तर काबो वर्देचे फॉर्मेशन होते 4-1-4-1. 14व्या मिनिटाला उरुग्वेच्या प्लेयरने अटॅक केला. उजव्या विंगकडील खेळाडूने डावीकडे पास दिला. पॅरलल पळत असणाऱ्या डाव्या साईडच्या प्लेयरने शॉट मारला पण तो बराच लांबून गेला. 21व्या मिनिटाला काबो वर्देला फ्री किक मिळाली. केविन पिनाची ती जोरदार फ्री किक उरुग्वेच्या गोलकीपरने डावीकडे झेपावत अडवण्याचा प्रयत्न केला, पण किक खूप पॉवरफुल होती. उरुग्वेचा गोलकीपर बीट झाला आणि काबो वर्देला 1-0 अशी लीड मिळाली. काबो वर्देकडून वर्ल्ड कपमध्ये पहिला गोल करणारा केविन पिना हा खेळाडू ठरला. 28व्या मिनिटाला उरुग्वेचा कॅप्टन फेडरिको वाल्वर्देला डीच्या कॉर्नरला एक चांगली व्हॉली मिळाली. त्याने जोरदार शॉट मारला पण तो गोलपोस्टच्या वरून गेला. त्यानंतर 38व्या मिनिटाला हाफच्या थोडं पुढून काबो वर्देच्या प्लेयरने एक एरियल सप्लाय केला. उरुग्वेच्या गोलकीपरने तो हवेत झेपावत क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. बॉल त्याच्या हाताला चाटून गेला. पॅरलली पळणाऱ्या काबो वर्देच्या प्लेयरने बॉलला टच करत गोल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तो बॉलला टच करू शकला नाही. पहिला हाफ संपत असताना उरुग्वेच्या मॅक्सिमिलो अराजिओने इक्विलायझर केला. डावीकडून उरुग्वेच्या प्लेयरने पेनल्टी एरियात एरियल सप्लाय केला. तिथे उभ्या असलेल्या उरुग्वेन प्लेयरने हेडरने तो बॉल गोलच्या दिशेने मारला. बॉल गोलपोस्टला लागून रिबाउंड झाला. त्या संधीचा फायदा घेत मॅक्सिमिलो अराजिओने डाईव्ह करत गोल केला. फर्स्ट हाफच्या स्टॉपेज टाइममध्ये ऑगस्टिन कॅनेबियो या उरुग्वेन प्लेयरने गोल केला. ज्या वेळेला काबो वर्देचे प्लेयर्स थोडे रिलॅक्स होते. पेनल्टी एरियातील उरुग्वेन प्लेयरने हेडरने ऑगस्टिनकडे पास दिला. ऑगस्टिनने उजव्या पायाने टच करत गोल केला. यानंतर उरुग्वेच्या दोन्ही गोल स्कोरर्सने ग्राउंडवर गुडघे टेकवत देवाचे आभार मानले. पहिला हाफ संपला तेव्हा गोल स्कोर होता उरुग्वे 2 काबो वर्दे 1. दुसऱ्या हाफच्या 52व्या मिनिटाला काबो वर्देच्या प्लेयरने जो शॉट मारला तो बराच लांबून गेला. 61व्या मिनिटाला उरुग्वेच्या प्लेयरने एक बॅकपास दिला. तो देताना त्याचा अंदाज चुकला. काबो वर्देने नुकताच सबस्टिट्यूट केलेला हेलिओ वरेला हा चपळाईने बॉलवर ताबा मिळवण्यासाठी पुढे आला. त्याला तसे येताना बघून उरुग्वेच्या गोलकीपरने बॉलवर ताबा मिळवण्यासाठी धाव घेतली, पण हेलिओ वरेलाने बॉलला पुढे ढकलून गोलकीपरला चकवलं. गोलकीपरला चकवल्यानंतर त्याने शॉट मारून बरोबरीचा गोल केला. आता गोल स्कोर होता काबो वर्दे 2 उरुग्वे 2. 63व्या मिनिटाला काबो वर्देच्या प्लेयरने मारलेला शॉट गोलपोस्टच्या वरून गेला. त्यानंतर उरुग्वेच्या प्लेयर्सनी परत एक गोल केला पण ऑफसाईड मुळे तो गोल अलाउड करण्यात आला नाही. आता उरुग्वे जास्त अटॅक करत होते. 90व्या मिनिटाला उरुग्वेने मारलेली फ्री किक ही गोलपोस्ट वरून गेली. स्टॉपेज टाइम मध्ये उरुग्वेन प्लेयर्सनी उजवीकडून अटॅक केला. उजवीकडून त्यांनी गोल बॉक्स मध्ये एक ग्राउंड पास दिला. काबो वर्देच्या गोलकीपरने डाईव्ह मारून तो कट करण्याचा प्रयत्न केला, पण बॉल त्याच्या हाताखालून गेला. उरुग्वेच्या प्लेयर्सनी स्लाइड करत बॉलला टच करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्लेयर बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही. फायनल विसल नंतर स्कोर होता उरुग्वे 2 काबो वर्दे 2.
काबो वर्दे परत एकदा अनबीटन राहिली. जाता जाता सांगायला आवडेल की ग्रुप ए मधून जर्मनीने राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश मिळवला. कोट डी आयव्हरीला त्यांनी 2-1 ने हरवले. या मॅचमध्ये 30व्या मिनिटाला कोट डी आयव्हरीने गोल करत आघाडी घेतली होती. त्यानंतर 68व्या मिनिटाला जर्मनीने बरोबरीचा गोल केला. मॅच 1-1 अशी संपेल असं वाटत असताना स्टॉपेज टाइम मध्ये जर्मनीने विनिंग गोल केला. जर्मनीने त्यांची पहिली मॅच कुरुकाओ विरुद्ध 7-1 ने जिंकली होती. या वर्ल्ड कपच्या आधी त्यांच्याबद्दल जास्त काही चांगले बोलले जात नव्हते. 2014च्या विजेतेपदानंतर 2018 आणि 2022 या दोन्ही वर्षी ते ग्रुप स्टेज मधूनच बाहेर पडले होते. पण 7-1 या विजयानंतर ही टीम चांगलीच चर्चेत आली. मॅथ्सच्या एक्झाम मध्ये जसा एखादा प्रश्न आउट ऑफ सिलेबस आला की जशी चर्चा होते तशी चर्चा जर्मनीच्या टीम बद्दल होऊ लागली. आत्तापर्यंत म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड होईपर्यंत 3 देशांनी राऊंड ऑफ 32 मध्ये आपले स्थान पक्के केले. ते 3 देश म्हणजे मेक्सिको, USA आणि आता जर्मनी. बाकीच्या देशांच्या अजून मॅचेस बाकी आहेत, त्याबद्दल नंतर बोलू. तर आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.